परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर राज्यभरामध्ये भीमसैनिकांच्या वतीनं आंदोलन जे आहे ते तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूरमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापुरात अन्याय अत्याचार विरोधी युवा कृती संघटन समितीच्या वतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो या तरुण आंदोलकांच्या वतीनं करण्यात येण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आम्ही सारे सोमनाथ सूर्यवंशी अशा पद्धतीची भूमिका जी आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांनी घेतलेली आहे। प्रतिकात्मक पद्धतीनं या सगळ्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होत आंदोलन या ठिकाणी केलेल्या आहेत। हातात सगळ्यांच्या दोऱ्या बांधण्यात आलेल्या चेहऱ्यावरती जखमा जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे। भारताच्या संविधानाची प्रतिमा असेल, अशोक घोरपमाडे मुर्दाबाद आणि पोलीस प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणांचे आशयाचे फलक जे आहेत ते या सगळ्या आंदोलकांच्या हातात दिसत आहेत आणि पोलीस प्रशासनानं जे मारहाण केली त्यांची चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या आंदोलकांची आहे। मोठ्या संख्येनं आंदोलक जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। विशेषतः महिला देखील मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संविधानाची प्रतिमा असेल, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत घोषणा जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची ज्या पोलिसांनी मारहाण केली या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे या आंदोलकांच्या वतीनं केली जाते। तर सोलापूरमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसापासून या घटनेचे तीव्र पडसाद आपल्याला उमटताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने एसटी बसेसला मागच्या 2-3 दिवसांमध्ये लक्ष करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मूक आंदोलन आणि मोर्चा जो आहे तो या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम जे आहे ते आंदोलकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मारहाण करून त्याचा जीव घेतला। आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे। महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे। म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मूकमोर्चेच्या आणि अर्धनग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं। तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत। ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करतंय आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकरवाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे। आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की ही आमची शांतता, हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडणावर आणण्यासाठी होता। ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याचं नुकसान सरकारला, प्रशासनाला, शासनाला भोगावं लागेल। म्हणून एवढंच बोलतो। त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे। प्रशासनाला एवढाच माझा एक महत्त्वाचा संदेश आहे। आज मूक आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे, जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम ही मिटली जाणार नाही, ही कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर जशास तसं तुम्हाला मिळून जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।